नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना असून त्या दवाखान्यात एक डॉक्टर, कंपाऊंडर, सेवक असे 3 कर्मचारी कागदोपत्री कार्यरत असल्याचे दिसते। सदर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। पशु बिमार पडत आहेत। बिमार पडलेल्या पशूंना पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले असता कुंटूर येथील डॉक्टर हे त्यांच्या वेळेनुसार जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात। एखाद्या दिवशी येतात तर दुसऱ्या दिवशी गायब असतात। पशूंना उपचार करण्यासाठी औषधी नाहीत। आम्हाला औषधी गोळ्या वरून येत नाही। मी काय खिशातून आणू? तुम्ही शासनाकडे जा असे बोलून दाखवतात। मी 12 वाजता येतो तेव्हा पशूंना बघतो। दवाखान्यात पशुचे वैरण, चारा, बियाणे आले आहेत ते माहिती पण पशुपालकांना देत नाही। अशा उर्मट अधिकारी यांची बदली करून येथे होतकरू अधिकारी देण्यात यावे अशी मागणी पशुपालकांनी केली आहे। ते दवाखान्यामध्ये एकही डॉक्टर नाही। मी 9 वाजतापासून थांबलेला आहे। इथे 4 जनावरे आहेत आमची लसीकरण करायचे। फोन लावला तेव्हा कोणीही फोन उचलत नाहीत। जेव्हा जनावरे आणले तेव्हा इथं कोणी राहत नाही दवाखान्याला। जे मेडिकल जे केलेलं आहे त्याच्या बाहेरून देवलं आहे। आम्हाला दवाखान्याला काही देत नाही। त्याने गोळ्या औषध नाहीत म्हणाले। गोळ्या औषध नाहीत, काहीच नाही। बियाणं वाटप केले का तुम्हाला? नाही, बियाणं काहीच केले नाही। बियाणं नाही, काही नाही। माहिती तरी सांगितली आलं? माहिती बियाणं आलं म्हणून माहिती सांगितली का? माहिती सुद्धा सांगितली नाही त्याने। कुंटूर शेळ्या 2 बिमार आहेत घरी। तर डॉक्टरला बघायला आलतो 11 वाजता। डॉक्टर आणि आला नाही। फोन लावला तरी एवढाच म्हणाले काही येईन आहे। 2 दिवसापासून असंच म्हणाले आले की आम्ही टाईमला राहणार आहे घरी। उशिरा येऊ लागलेत। आम्हाला जनावराकडे जायचे आहे, ते घाई राहिले। शेळं घरी मरून सांगायला गेले की आणि काही योजपणा काय दम आहे की नाही म्हणायचं आम्हाला। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।